आज फ्रीजमध्ये अजिबात भाज्या नव्हत्या, फक्त फरसबीच्या शेंगा होत्या आणि त्याही बऱ्याचशा शेंगा सुकलेल्या होत्या, थोड्याशा खराब झाल्या होत्या. त्या सगळ्या काढून घेतल्या आणि छान बारीक चिरून घेतल्या आणि ही भाजी बनवली. बरं, थोड्याशाच शेंगा असल्यामुळे घरातील सगळ्यांना अगदी 3-4 जणांना पुरेल अशी ही भाजी बनवली. तर काय काय केलं या दाखवते. तर सगळ्यात आधी काय केलं, मी कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी एकत्र टाकलेली आहे. बरं, या शेंगा मी आधी चिरून घेतल्या, बाकीची सगळी तयारी करून घेतली. त्याचा व्हिडिओ मला दाखवता आला नाही आणि मग भाजी करायला घेतलेली आहे. तर तेल थोडंसं जास्त घेतलं, जिरं आणि मोहरी तडतडली की लगेच कढीपत्त्याची अर्धा पानं घातली आणि मग एक मोठी वाटी भरून कांदा होता तो घातला आहे. आता आपल्याला भाजी जास्त करायची आहे, म्हणजे शेंगा कमी आहेत आणि भाजी जास्त करायची आहेत, 4-5 जणांना पुरेल इतपत करायचे. मग काय केलं, कांदा थोडासा जास्त घेतला. जेवढी फरसबीच्या शेंगा होत्या त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त कांदा घेतला. कांदा आता मात्र छान परतून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा ठेवू नका, छान परतून घ्यायचा, मऊसूत होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. आता यामध्ये मी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घातलं आहे. तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. जर हिरव्या मिरच्या वापरत नसाल तुम्ही तर लाल तिखट वापरलं तरीही चालतं. 4 ते 5 हिरव्या मिरच्या तिखटानुसार घ्यायच्या, मुठभर कोथिंबीर आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक मी चेचून घेतलेले आहेत किंवा मिक्सरला क्रश करून घेतलात तरी चालतील. आता यामध्ये कोरडे मसाले म्हणजे हळद घातली 1 चमचा, धनेपूड 1 चमचाभर घातले, जिरेपूड घेतली अर्धा चमचा आणि थोडंसं अगदी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. फक्त रंग येण्यासाठी घातलेली आहे मी, कारण आपण हिरवी मिरची वापरली म्हणून. तर थोडंसं अगदी अर्धा चमचाभर गरम मसाला वापरला. झाले आपले मसाले वापरून झालेले आहेत. एवढेच मसाले वापरलेत मी. छान परतून घेतलं की आता ही बघा, फरसबीच्या शेंगा एवढ्याच होत्या माझ्याकडे, म्हणजे मी जवळजवळ अर्धा किलो शेंगा आणून ठेवल्या होत्या, पण थोडा वेळ ते फ्रीजमध्ये अशाच राहून गेल्या, त्यामुळे बऱ्याचशा खराब झाल्या, सुकल्या होत्या. त्या सगळ्या काढून घेतल्या आणि आता भाजी जास्त होण्यासाठी पुन्हा एक जुगाड केलं, ते म्हणजे मुगाची डाळ, हिरव्या मुगाची डाळ आहे आणि थोडीशी मुठभर मटकीची डाळ. हे दोन्ही डाळी मी भिजत घातल्या होत्या, ती वापरते. कारण ही भाजी जी आहे की नाही 4-5 जणांना पुरेल इतपत करायची आहे. तुम्ही पण करता की नाही असं काहीतरी जुगाड? थोडंसं भाज्या असल्या की पण चवीलाही झाल्या पाहिजेत चांगल्या, यासाठी काहीतरी आपण घरच्या घरी आपल्या बायकांचं हेच असं चालू असतं की भाज्या जास्त कमी असतील तर मग जेवणासाठी सगळ्यांना पुरेल अशी इतपत भाजी करायची, तर असंच काहीतरी करायचं. आता यामध्ये बटाटाही चिरून घालू शकता. छान हे मिक्स करून घेतल्या डाळी आणि फरसबीची शेंग अगदी तेलावर छान परतून घेतलं, बघू शकता. एक 2-3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे, झाकण न ठेवताच मी परतून घेतलंय. आता याला एक झाकण लावून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. गॅस एकदम मंद ठेवायचा आणि याच्यात मी आत्ताच पाणी घातलेलं नाही, तेलावरच हे छान परतून घ्यायचं. भाज्या शक्यतो सुक्या भाज्या ज्या असतात की नाही, एकतर तुम्ही शिजवून घेऊन पाणी पूर्ण नितळून काढून पुन्हा फोडणी द्या, किंवा अशा पद्धतीने तेलावर जर केलं की नाही त्याची हमखास चव वेगळी लागते. पण पाणी घालतो त्याऐवजी तेलावर शिजवलेली भाजी तुम्ही एकदा करून बघा, मस्त लागते. आणि खोबरं घातलं, कोथिंबीर घातली आणि याबरोबर मस्त मी ज्वारीची भाकरी केली होती. रात्रीच्या जेवणामध्ये हा माझा मेनू होता आणि ही भाजी जी आहे ना इतकी अप्रतिम झाली होती ना, सगळ्यांना आवडली. म्हणजे मी एवढं डाळी वगैरे घालून, कांदा भरपूर घालून ही भाजी वाढवली होती तरीसुद्धा ही भाजी पुरली नाही, इतकी छान भाजी झाली होती. सगळ्यांना खूप आवडली आणि गरम गरम केल्यामुळे काय केलं, पटकन त्याच वेळेला केली, लगेच बाजूला ठेवून भाकरी केली आणि सगळ्यांना वाढली. मस्त अशी ही भाजी झाली होती आणि बघू शकता वाफेवरच्या पाण्याने तेलावर छान अशी मस्त ही भाजी शिजलेली आहे. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा ही भाजी. हे बघा, मस्त अशी भाजी तयार झाली. अप्रतिम असा सुगंध येत होता. बरं, मसालेही जास्त मी वापरले नाहीत, अगदी पटकन होणारी भाजी आहे आणि हे जे फरसबीची शेंगा आहे की नाही पटकन शिजते.
मग त्यातल्या ज्या डाळी आहेत त्या शिजल्यात की तेवढंच बघायचं, अगदी नखाने मोडून बघायचं. डाळ शिजली की समजायचं तुमची भाजी तयार झाली आहे की नाही. पटकन होणारी अगदी भाजी, अतिशय रुचकर झाली होती भाजी ही. सगळ्यांनी अगदी आवडीनं खाल्ली. भरपूर कोथिंबीर घाला, खोबरं भरपूर घाला. म्हणजे काय तर भाजी जास्त होण्यासाठी, बाकी त्याचा उद्देश कमी आहे, पण भाजी जास्त होण्यासाठी हे सगळं करायचं. मस्त अशी ही भाजी तयार होते. बाजूला वरण भात असेल किंवा तुम्ही अजिबात फक्त भाकरीच खाणार असाल तरीसुद्धा, कारण आम्ही दोघंजणी तरी संध्याकाळी भाकरी किंवा मग भात असंच खातो, त्यामुळे एक भाजी केली आणि भाकरी केली. तुम्ही याच्याबरोबर वरण भात करू शकता आणि ही भाजी अशीही चांगली लागेल. किंवा मग तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. अशी अतिशय रुचकर अशी ही भाजी तयार होते. बरं, तुम्ही डब्याला नेऊ शकता. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.